नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वा विषय राज्यशास्त्र यातील प्रकरण 2 अभ्यासणार आहोत. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या यातला हा पहिला भाग आहे. तिसरा भागसुद्धा हाच आहे. तिसरं प्रकरणसुद्धा हेच आहे, पण त्यात समस्या आहे आणि या प्रकरणामध्ये आपण संकल्पना शिकणार आहोत. त्यामध्ये आपण जागतिकीकरण म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम मी तुम्हाला आज आपण कोणता पोर्शन अभ्यासणार आहोत त्याचं तुमच्या पुस्तकातला तो पोर्शन दाखवते. आपण पहिलं पेज जे आहे ते अभ्यासणार आहोत. त्यानंतर हे दुसरं पेज अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये जागतिकीकरण म्हणजे काय आणि एकंदरीत आर्थिक घटकावरचा त्याचा परिणाम हे एवढं आपण आज अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला तुमचं हे जे काही प्रकरण आहे हे प्रकरण बरंचसं तुम्हाला स्पष्टीकरण देणारं आहे. इथे जे काही मुद्दे त्यांनी तुम्हाला अभ्यासाला दिलेले आहेत त्याचं जवळपास 80% विश्लेषण त्यांनी या तुमच्या प्रकरणामध्येच केलेलं आहे. उदाहरणं दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहत असताना किंवा अभ्यासत असताना समोर आवर्जून पुस्तक तुम्ही ठेवा, तुमचं पाठ्यपुस्तक, जेणेकरून मी तुम्हाला जे काही स्पष्टीकरण देते आहे ते आणि पुस्तकामध्ये जे ऑलरेडी आहे ते असे मिळून तुम्हाला ह्या संकल्पना समजण्यास किंवा या जागतिकीकरणाचे जे काही परिणाम आहे, मग ते आर्थिक असो, राजकीय असो, तंत्रज्ञानातले असो, तुम्हाला समजायला सोपे जातील. याबरोबरच जर तुमच्याजवळ तुम्हाला जर जुना 11वीचा सिलेबस हे पुस्तक तुम्हाला जर प्राप्त होऊ शकत असेल, म्हणजे आत्ता जो जुना सिलेबस होतं ते 11वीचं राज्यशास्त्राचं पुस्तक, त्यामध्ये 9वा धडा हा जागतिकीकरणावरच आहे पूर्ण. तर तुम्ही याला सपोर्टेड म्हणून जर त्या पुस्तकातल्या त्या चॅप्टरचं वाचन केलं तर तुम्हाला अजून समजून घेण्यास सोयीचा होईल. हा मुद्दा किंवा हे प्रकरण तुम्हाला सहज सोपी जाईल जर तुम्ही त्या चॅप्टरच्या अनुषंगाने जर याचा अभ्यास केलात. तर मी स्पष्टीकरणाच्या ओघामध्ये तुम्हाला काही विश्लेषण देणारच आहे. तरीही माझं एक असं मत आहे की तुम्ही तेही पुस्तक मिळवून तो चॅप्टर वाचण्याचा प्रयत्न करावा. तर आता आपण इथे सुरू करत आहोत. आपण याआधी 1991च्या आधी जगामध्ये काय बदल झाले, रशियाचं सोव्हिएत युनियनचं किंवा सोव्हिएत रशियाचं विघटन, त्याचे परिणाम, एकध्रुवीय व्यवस्थेचा उदय, नव्या राष्ट्रांचा उदय, हे सगळं आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं राज्यशास्त्राच्या. तर त्यानंतर जेव्हा 1991 नंतरच्या जगाचं जेव्हा आपण विश्लेषण करतो किंवा अभ्यास करतो तेव्हा काही शब्दप्रयोग नव्याने झालेले आढळतात, जे आजपर्यंत कधीही वापरले गेलेले नव्हते. जसं शीतयुद्धोत्तर कालखंड. कारण शीतयुद्ध 1991ला समाप्त झालं रशियाच्या सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर आणि त्यानंतरचा कालखंड आता आपल्याला अभ्यासायचा आहे. म्हणून हा शब्दप्रयोग सर्वप्रथम झाला राज्यशास्त्राच्या भाषेमध्ये. आपण म्हणू शकतो की शीतयुद्धोत्तर कालखंड. त्याचप्रमाणे 1990 या दशकामध्ये संपूर्ण जगामध्ये उदारीकरणाचे वारे वाहू लागले आणि त्यामुळे जागतिकीकरण, उदारीकरण, आर्थिक क्षेत्रातला आणि पर्यायाने त्याचे विविध क्षेत्रावर होणारे परिणाम, कारण हे सर्व क्षेत्र एकमेकांशी निगडीत आहेत. आपण त्यांना अलग अलग नाही करू शकत, कारण एकात बदल झाला एका क्षेत्रात की त्याचा बदल आपोआप दुसऱ्या क्षेत्रावर पडतोच. तर हे जे काही शब्द किंवा ह्या ज्या काही नव्या संकल्पना होत्या ज्या 1990 नंतरच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये किंवा एकंदरीत आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये उदयाला आल्या आणि म्हणून असं म्हटलं जातं की नवीन संकल्पना व शब्दप्रयोग या काळामध्ये 1991 नंतरच्या काळामध्ये केले गेले. प्रामुख्याने शीतयुद्धोत्तर कालखंड किंवा जागतिकीकरण असं आपण म्हणूयात. सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर सोव्हिएट रशियानंतरचे युग आणि शीतयुद्धोत्तर कालखंड हे 2 शब्दप्रयोग वापरात आले.
1991 नंतरच्या राजकीय आणि सुरक्षाविषयक व्यवस्थेचे वर्णन करणारे हे सर्व शब्दप्रयोग होते, नवे होते. आधीच्या व्यवस्थेचं वर्णन नाही आहे, हे नंतरच्या व्यवस्थेचं वर्णन आहे आणि त्या व्यवस्थेच्या अनुषंगाने हे शब्द वापरले गेले. 1990च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात एक नवीन शब्दप्रयोग पुढे आला, तो म्हणजे जागतिकीकरण. हा शब्दप्रयोगही जसा नवीन आहे तशीच ही संकल्पना पण नवीन आहे. हा शब्दप्रयोग अधिक व्यापक स्वरूपाचा होता. 1991 नंतरच्या काळातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान आणि विचारप्रणालीविषयक बदलांचा यात समावेश केला जात होता. म्हणजे या एका जागतिकीकरण या एका शब्दामध्ये बघा किती व्यापक अर्थ आहे. यांनी किती जागतिकीकरणामध्ये किती क्षेत्राचा, सामाजिक क्षेत्रांचा किंवा मानवाचा जीवन जगताना ज्या ज्या क्षेत्रांशी संबंध येतो त्या सर्व क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे. मी पुन्हा रिपीट करते आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान, विचारप्रणालींमधला ह्या सगळ्यांमधला जो काही बदल आहे काळानुसार होणारा, तो सगळा या जागतिकीकरणामध्ये अंतर्भूत आहे किंवा या शब्दामध्ये तो गृहीत धरला गेला आहे. म्हणून इथे काय म्हटलं आहे की हा जो शब्द आहे हा शब्द कसा आहे, व्यापक स्वरूपाचा आहे. आज आपण जागतिकीकरण म्हणजे काय हे आपण अभ्यासणार आहोत. तर सगळ्यात पहिले जागतिकीकरण म्हणजे काय, तर एक इथे तुम्हाला पुस्तकात तर वर्णन केलेलंच आहे, पण एक लक्षात घ्या, जागतिकीकरण म्हणजे काय, वेगाने होणारा बदल. वेगाने झपाट्याने होणारा बदल. म्हणजे पहिले बदलाला जो काही 100 वर्षांचा कालखंड लागत होता तो बदल आता जेमतेम एका दशकात होतोय, 10 वर्षात होतोय. आणि हा वेगच नाही आहे नुसता, तर याची व्याप्तीसुद्धा प्रचंड आहे. म्हणजे सुरुवातीचा बदल हा मोठ्या परिसरात पसरेपर्यंत जो काही अवधी लागत होता, तर आता मात्र तुमच्या असं लक्षात येईल की एखादा ट्रेंड लगेच पूर्ण जगामध्ये फेमस होतो आहे. ही झाली व्याप्ती. म्हणजे बघा, वेग आणि व्याप्ती या दोन्हीला पहिले जो कालावधी लागत होता तो कालावधी आता मी जसं सांगितलं एकदम कमी झाला आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट ही संपूर्ण जगात खूप कमी कालावधीमध्ये काय होते आहे, स्वीकारली जाते आहे किंवा बदल होतो आहे. म्हणून वेग आणि व्याप्ती, जागतिकीकरणाची ही दोन महत्त्वाची लक्षणं आपण म्हणू की वेग आणि व्याप्ती बदलांमधली. आणि या वेगामुळे पहिले जे जग खूप दूर भासत होतं, पहिले असं वाटत होतं की दोन खंडांमध्ये किती मोठ्या महासागराचं अंतर आहे, किती काळ लागेल हे पार करायला. आणि आज मात्र आपण बिलकुल एका क्षणामध्ये तिथल्या माणसाशी संपर्क साधू शकतो आहोत आणि तो सुद्धा प्रत्यक्ष एकमेकांना पाहता येतं आहे, बोलता येतं आहे. म्हणजे आज जग हे वैश्विक खेडं झालेलं आहे. जागतिकीकरण ही एक संकल्पना लक्षात घ्या की आता कुठल्या राष्ट्रापुरतं हे मर्यादित राहणार नाही. जो काही बदल होणार आहे तर तो आता संपूर्ण जगावर परिणाम दाखवणार आहे आणि कोणीही कोणतंही राष्ट्र यातनं स्वतःला अलिप्त ठेवू शकणार नाही. आणि भारताचा विचार केला तर भारताने NEP धोरणानुसार, NEP नवीन आर्थिक धोरण, आता NEP इंग्लिशमध्ये म्हटलं तर न्यू इकॉनॉमिक पॉलिसी, या धोरणानुसार 1991ला जागतिकीकरण स्वीकारलेलं आहे. हे आपणा सगळ्यांनाच माहिती आहे. तर आता आपण जागतिकीकरण म्हणजे काय, तुमच्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे हे मी सांगते आणि यात माझं विश्लेषण ॲड होणार आहे. जागतिकीकरणाबद्दल आपण बोलतो तेव्हा परस्परांशी जोडलेल्या जागतिक व्यवस्थेबद्दल आपण बोलत असतो. परस्परांशी जोडलेल्या, कारण प्रत्येक देश आज स्वयंपूर्ण नाही आणि तो स्वतःच्या संपूर्ण गरजा भागवण्यासाठी काहीतरी पर्सेंट, 100% नाही पण 20 or 30% दुसऱ्या देशावर अवलंबून आहे. तंत्रज्ञानातील होणाऱ्या विकासामुळे हे बदल झालेले दिसून येतात. सुरुवातीला पण हे देश एकमेकांवर अवलंबून होते, पण आयात निर्यातीच्या माध्यमापुरतं वस्तूंची आयात निर्यात करून गरजा भागवणे इतकंच हे
परस्परावलंबन होतं. पण आता तंत्रज्ञानामध्ये इतका विकास झालेला आहे की आता हे परस्परावलंबन सर्वच क्षेत्रामध्ये झालेलं आहे तंत्रज्ञानाच्या विकासामुळे, आणि त्यामुळे फार जलद गतीने बदल झालेले आपणास दिसून येतात. उदाहरणार्थ, परदेशातील महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आता ऑनलाईन प्रवेश घेता येतात. सुरुवातीला प्रत्यक्ष तिथे जावं लागायचं आणि ती पूर्ण प्रोसेस करावी लागायची. त्यानंतर नाही काही तर तुम्ही आनंदीबाई जोशीचा कालखंड बघितला, जी भारतातली पहिली महिला डॉक्टर होती. ती अमेरिकेतल्या विद्यापीठात शिकली होती. तिने पहिले पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहारामध्ये असं काही एका दिवसात तो पत्रव्यवहार झाला नाही, तर अनेक वेळा त्यांच्या पत्रांची आदानप्रदान झाली. त्या पत्राद्वारे त्यांची चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांचा त्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश निश्चित झाला आणि मग त्या इथून तिथे गेल्या. म्हणजे बघा किती काळ लागत होता. पण आज आपण घरी बसून ऑनलाईन त्या विद्यापीठाचा फॉर्म भरतो आहोत, आपल्याला तिथे ॲडमिशन मिळते आहे आणि आपण आपल्याच घरात बसून त्या कॉलेजचे लेक्चर्ससुद्धा आपण काय करतो आहोत, अटेंड करतो आहोत. तसेच आपल्याला मित्रमैत्रिणींशी आणि कुटुंबियांशी जगाच्या कोणत्याही भागातून व्हॉट्सॲप किंवा मोबाईलद्वारे संवाद साधता येतो. आणि नुसता संवादच साधता येत नाही, आता आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकमेकांना बघू पण शकतो. एकमेकांचे हावभाव, त्यांच्या संवेदना, बोलण्यामागच्या त्यांच्या भावना यासुद्धा आता आपण अनुभवू शकतो आहोत. आर्थिक व्यवहार आणि व्यापाराच्या संदर्भात देखील बदल झालेले दिसून येतात. आर्थिक व्यवहार आणि व्यापाराच्या संदर्भात सुद्धा या तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक बदल झाले. उदाहरणार्थ आपण म्हटलं तर बँकेचेच व्यवहार बघा. आज बँकेचे जे व्यवहार आहेत ते नेट बँकिंग आहे किंवा मोबाईल बँक आहे, ATM आहे, क्रेडिट डेबिट कार्ड आहे, अशा प्रकारे बरेच बदल झालेले आहेत. भारतातून फुले आणि फळे युरोप, अमेरिकेला निर्यात होतात, जे एकीकडे नाशवंत आहेत ह्या वस्तू. अनेक दिवसांचा जर प्रवास असेल तर या वस्तू खराब होतात, त्यामुळे सुरुवातीला ह्या वस्तूंची निर्यात होत नव्हती. पण आज जसा प्रवासाचा वेळ कमी झालेला आहे तर या वस्तूसुद्धा आपण परदेशी पाठवतो आहोत. किंबहुना आता तंत्रज्ञानामुळे या वस्तू जास्त दिवस फ्रेश ठेवता येतील असं ही सोयसुद्धा उपलब्ध झालेली आहे. तर भारतीय बाजारपेठेत युरोप, अमेरिका किंवा चीनसारख्या देशातून माल येतो. जसं आपण निर्यात करतो तशीच आपण आयातसुद्धा करतो. निर्यात म्हणजे भारत दुसऱ्या देशाला माल पाठवतो आणि आयात म्हणजे भारत दुसऱ्या देशाकडून माल घेतो. जागतिकीकरणाने राष्ट्र आणि राष्ट्रातील लोक एकमेकांशी जोडले आहेत. व्यापाराच्या संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भात, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक या सर्व भूमिकेतून राष्ट्रातले लोक एकमेकांच्या संपर्कात येतात आहे आणि जोडले गेले आहेत. जगात एखाद्या ठिकाणी होणाऱ्या घटनांचा दुसरीकडे प्रभाव पडताना दिसून येतो. आज मी जसं सांगितलं की जग हे वैश्विक खेळ झालेलं आहे. एखाद्या ठिकाणी जरी घटना घडली तर त्याचे पडसाद लगेच जगभर उमटतात. आत्ता लेटेस्ट घटना होती की अमेरिकेमध्ये एका अश्वेत नागरिकाला मारहाण झाली आणि त्यामध्ये त्याचा जीव गेला. त्यानंतर फ्रान्समध्ये अशीच घटना झाली आणि ही न्यूज येताच विविध न्यूज चॅनल्सनी ही न्यूज जगभरात प्रसिद्ध करतात. जगभरातून याच्या निषेधार्थ प्रतिक्रिया उमटलेल्या आपणास दिसतात. एक मत असे आहे, या बदलांकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत. प्रत्येकाचा दृष्टिकोन घटनेकडे पाहण्याचा वेगळा आहे. काही जण समर्थन करतात एखाद्या घटनेचं, तर त्याच घटनेचं काही जण दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार केल्यामुळे निषेधही करतात. एक मत असे आहे की जरी आपण जागतिक पातळीवर एकमेकांशी जोडले गेलो असलो तरी राष्ट्रव्यवस्थेचे महत्त्व कमी झालेले नाही. ही जी आपण आता माहिती बघितली ही जरी खरी आहे तरीसुद्धा एक देश म्हणून, एक राष्ट्र म्हणून, एक राज्य म्हणून जी एक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचं महत्त्व मात्र अजूनही कमी झालेलं नाही. कारण आम्ही कुठेही गेलो जगामध्ये तरीही आम्ही कोणत्या राज्याचे नागरिक आहोत किंवा आम्ही कोणत्या आमची ओळख काय आहे,
आम्ही कुठल्या राज्याचं प्रतिनिधित्व करतो आहोत आणि त्या राज्याचे नागरिक असल्या कारणानेच आम्हाला काही अधिकार प्राप्त होत आहेत आणि त्याचा वापर करूनच आज आम्ही वावरत आहोत. म्हणून राज्याचं महत्त्व मात्र कमी झालेलं नाही. राष्ट्र किंवा राज्य या संकल्पनेचं महत्त्व कमी झालेलं नाही. काही तज्ज्ञांच्या मते तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्राने राष्ट्रांना एकमेकांच्या जवळ आणले आहे. हेही जर वाक्य तुम्ही अभ्यासलं तर तुमच्या लक्षात येईल की तंत्रज्ञानाने राष्ट्र यांना, राज्यातल्या लोकांना तर जवळ आणलंच आहे. एकमेकांचे विचार आज आपल्याला कळत आहे. आपण एकमेकांची संस्कृती अनुभवू शकत आहोत. तसंच अर्थशास्त्राने सुद्धा, कारण व्यापार हा जागतिक स्तरावर सुरू झाला. सुरुवातीला फक्त शेजारी देशांशी होणारा व्यापार आज पूर्ण जग हे व्यापारासाठी खुलं झालेलं आहे आणि त्यामुळे या व्यापाराच्या दृष्टिकोनातूनही म्हणजे अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही जग एकमेकांच्या जवळ आलं आहे किंवा राष्ट्र एकमेकांच्या जवळ आलेली आहेत. त्यांच्या मते राष्ट्राचे सार्वभौमत्व तसेच अधिकार क्षेत्राच्या संकल्पनांना आज आव्हान दिले जात आहे. काहींचं असं मत आहे की आता राष्ट्रांच्या किंवा देशांच्या सीमा धूसर होत चाललेल्या आहेत, कारण आता फक्त व्यापाराच्या दृष्टिकोनातून व्यवहार केले जात आहेत आणि त्यामुळे सुरुवातीला आपण म्हणू की एक सार्वभौमत्व म्हणून सगळा अंतिम निर्णय जो राज्याच्या हाती होता, आता काही कंपन्या किंवा कॉर्पोरेट क्षेत्र ह्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून करार करतात आहे. पण इथे आपण असं म्हणू शकतो की इथे आव्हान दिलं जात नाही आहे, तर कुठेतरी उदारीकरण स्वीकारल्यामुळे या बाबतीत फक्त राज्याच्या सार्वभौमत्वावर मर्यादा आलेल्या आहेत की एका लिमिटपर्यंत व्यापाराच्या दृष्टीतून सूट द्यावी लागेल. पण याचा अर्थ असा नाही की त्यांचा अधिकार संपला. जर हे करार देशासाठी विघातक असतील तर देश आजही स्वतःची दंडशक्ती वापरून, देश म्हणजे राज्य, दंडशक्ती वापरून आपला निर्णय घेऊ शकतो आणि तो मान्य करावा लागतो या कंपन्यांना, अथवा त्यांना या देशातून किंवा त्या राष्ट्रातून, राज्यातून त्यांचा प्रकल्प हलवावा लागतो. म्हणजे जेव्हा राष्ट्रहिताचा विचार येतो किंवा नागरिकांच्या हिताचा विचार येतो तेव्हा राज्य हे आजही अंतिम सार्वभौमत्वाची भूमिका बजावत असतं. नागरी समाज आणि बिगर राजकीय अभिकर्ते महत्त्वाचे झाले. नागरी समाज म्हणजे नागरिकांच्या हक्क मिळालेच पाहिजेत. त्यानंतर बिगर राजकीय अभिकर्ते म्हणजे NGOज, ज्याला आपण सामाजिक कार्यकर्ते म्हणू, तर हे महत्त्वाचे झाले आहेत. कारण जसा जसा मानव त्याच्या अधिकारांबाबत जागरूक होत चाललेला आहे आणि या जागरूक समाजाला संघटित करण्याचं किंवा त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मदत करण्याचं कार्य हे लोक करत असतात. म्हणून हे महत्त्वाचे आहेच आज नागरिकांच्या हितासाठी किंवा नागरिकांच्या जागृतीसाठी. आज सामाजिक चळवळी ज्या मानवी समस्यांवर भर देतात त्या राष्ट्रांच्या सीमा छेदून आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करतात. मानव इथून तिथून एकच आहे पूर्ण जगामध्ये. तर काही अशा सामाजिक संघटना आहेत ज्या अनेक देशांमध्ये एकाच वेळी कार्यरत आहेत आणि मानवी हक्कांबाबत, मानवावर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात त्या आवाज उठवत असतात आणि एका वेळी अनेक देशांमध्ये कार्य करत असल्या कारणाने त्यांचा जे काही परस्पर संवाद आहे त्यामधनं एक समन्वय साधला जातो आहे आणि त्यामध्ये कुठेतरी मानव हा एक आहे. जरी तो वेगवेगळ्या देशाचा असेल तरी मानव म्हणून तो एक आहे आणि त्याचे काही हक्क हे नैसर्गिक आहे जे प्रत्येक मानवाला मिळाले पाहिजे. अशा भूमिकेतून, व्यापक भूमिकेतून असं म्हटलं गेलं आहे की राष्ट्रांच्या सीमा छेदून आंतरराष्ट्रीय पातळीवर या सामाजिक चळवळी किंवा संघटना काय करत आहे, मानवाच्या भल्यासाठी कार्य करत आहे. त्यावेळी ते हा विचार करत नाहीत की हा मानव भारताचा आहे की हा मानव अमेरिकेचा आहे नागरिक, हा विचार नाही, तर त्यांच्या लेखी मानव हा महत्त्वाचा. म्हणजे आता मानवाचा विचार हा काय झालेला आहे, पूर्ण कार्यामागचा एक केंद्रबिंदू झालेला आहे की जेही कार्य केलं जातं हे कोणत्याही क्षेत्रामध्ये तर हे कार्य अंतिमतः मानवाचं हित करणारं असावं, मानवतावादी असावं. इथे हे अभिप्रेत आहे.
जागतिकीकरण या संकल्पनेचा विचार करत असताना आपल्याला एक लक्षात येतं की त्याची वेग आणि व्याप्ती ही जी काही लक्षणं आहेत जी मी तुमच्याशी आत्ता डिस्कस केली. जसं सुरुवातीला टेलिफोन यायला, एकेका घरात टेलिफोन यायला खूप काळ लागायचा. एका गावात एक नाही 2 घरी टेलिफोन राहायचे. पण आज मोबाईल लॉन्च झाल्यावर अल्पावधीतच सगळ्यांच्या खिशात मोबाईल दिसायला लागला. हा झाला त्या बदलाचा वेग. आणि 1-2 घरी टेलिफोन असणे आणि आता प्रत्येकाच्या खिशात मोबाईल असणे ही झाली व्याप्ती. म्हणजे बघा, हा बदलाचा वेग किती प्रचंड आहे की 2 घरी टेलिफोन यायलाच वर्ष लागायचे. आता 10 दिवसात 10,000 लोकांच्या जवळ मोबाईल. म्हणजे किती झपाट्याने वेगाने हा बदल झालेला आहे. प्रत्येकाजवळ टेलिफोन आला आणि 2 घरी असणे आणि हजारांजवळ असणे ही झाली व्याप्ती. तसंच जागतिकीकरणाच्या संदर्भात असंही म्हटलं जातं की जागतिकीकरणामध्ये वेगवेगळ्या अर्थव्यवस्था व समाज यांचं एकत्रीकरण होत आहे. आता समाजाचं एकत्रीकरण कोणत्या कोणत्या माध्यमातून होतं, तर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक जे काही एकमेकांशी यांचं देणं घेणं होतं किंवा जाणं येणं आहे या अनुषंगाने एकमेकांच्या देशांमध्ये, तर समाज एकत्र येतो आहे. जो काही दूरसंचार क्षेत्रामध्ये जी काही क्रांती झाली, जी काही विकास झाला, त्यामुळे सुद्धा एकमेकांशी संवाद साधला जातो आहे आणि या समाजाचं काय होतं आहे एकत्रीकरण. आणि अर्थव्यवस्थांचं एकत्रीकरण म्हणजे कसं की आज व्यापार जो आहे हा जागतिक स्तरावर केला जातो आहे. म्हणजे पूर्ण जगच एक बाजारपेठ आहे, जगच एक वैश्विक खेडं बनलेलं आहे. तर या अनुषंगाने या अर्थव्यवस्थांचं सर्व विविध देशांच्या आणि विविध देशातल्या समाजाचं एकमेकांशी जे काही इंटरॅक्शन चालू आहे, त्यामुळे त्यांचं एक नवं, ज्याला आपण म्हणून समन्वय साधला जाऊन एक नवीच संस्कृती, कॉस्मोपॉलिटन संस्कृती उदयाला येत आहे असं आपण म्हणू. आणि ह्याच सगळ्या धर्तीवर असं म्हटलं जातं की जागतिकीकरण ही लोकांच्या म्हणजे पर्यायाने राष्ट्रांच्या वाढत्या परस्परावलंबनाची काय आहे प्रक्रिया आहे. की सुरुवातीच्या काळी जसं एक देश 95% स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकत होता आणि काही बाबतीतच दुसऱ्यावर अवलंबून होता. पण आता असं राहिलेलं नाही. आता प्रत्येकच देश कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये इतर देशांवर अवलंबून आहे. म्हणजे ही परस्पर जागतिकीकरणामुळे काय झालं आहे, देश गरजा भागत आहेत. त्यामुळे जे आपल्या देशाला शक्य नाही किंवा नैसर्गिक साधनसंपत्तीच ती आपल्या इथे उपलब्ध नाही, मग त्या गोष्टीसाठी पण ते गरज तर आहे, मग त्या गोष्टीसाठी दुसऱ्या देशाकडून ते घेणे आणि ती गरज करणे म्हणजे परस्परावलंबनाची प्रक्रिया या जागतिकीकरणाच्या माध्यमातून होते आहे असं आपण म्हणू शकतो. आता त्यानंतर आपण जेव्हा जागतिकीकरण हा विषय अभ्यासतो तेव्हा आपल्याला त्याची थोडीफार वैशिष्ट्येसुद्धा माहिती असायला हवी. तर पहिलं वैशिष्ट्य काय की जागतिकीकरणामध्ये देशी आणि जागतिक अर्थव्यवस्थेचं एकत्रीकरण असं होतो किंवा जागतिक अर्थव्यवस्थेचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडतो. जसं देशातल्या वस्तूंचे भाव जागतिक घडामोडींवर अवलंबून होतात. जसं कच्च्या तेलाचे भाव जर जागतिक बाजारपेठात वाढले तर भारतातही पेट्रोलचे भाव वाढतात, तिकडे ते कमी झाले तर इकडेही कमी होतात. दुसरं वैशिष्ट्य खाजगीकरण. सुरुवातीला आपण भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आणि सार्वजनिक किंवा सरकारी नियंत्रणाखाली असणाऱ्या उद्योगधंद्यांना आपण जास्त एक वेटेज दिलेलं होतं. पण आज मात्र आपण उदारीकरण स्वीकारलेलं आहे 1991 पासून आणि त्याद्वारे कुठेतरी खाजगी गुंतवणुकीला सुद्धा आपण प्रोत्साहन देतो आहे. आता उदारीकरण आणि खाजगीकरण यामध्ये एक अस्पष्ट असा फरक आहे. उदारीकरणामध्ये कंपन्यांना शेअर्सच्या रूपामध्ये, समभागाच्या रूपामध्ये गुंतवणुकीसाठी आकर्षित केलं जातं आणि खाजगीकरणामध्ये पूर्ण मालकीच त्या एका कंपनीची किंवा काही कंपन्या म्हणून त्यांनी जर कॉर्पोरेट तयार केलं असेल तर त्यांची असते. हा एक फरक तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे तर जागतिकीकरणाला बढावाच मिळालेला आहे असं आपण म्हणू. कारण या माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग अजून जवळ आलेलं आहे. मी इथे घरी बसून परदेशातल्या एखाद्या
प्रवासाचं बुकिंग करू शकते किंवा मी घरात बसून आज बँकांचे व्यवहार करू शकते. म्हणजे माहिती तंत्रज्ञान आणि जागतिकीकरण यांचा संगम झाल्यामुळे जग अजून जवळ आलेलं आहे असं आपण म्हणू. त्यानंतर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिणाम. जागतिकीकरण जरी आर्थिक स्वरूपामधली ही संकल्पना असली तरी ह्यामुळे कुठेतरी राजकीय परिणाम पण पडतात. आता हे सर्व परिणाम सकारात्मक पण असू शकतात आणि नकारात्मक पण असू शकतात. उदाहरणार्थ लक्षात घ्या, एखाद्या कंपनीने प्रचंड गुंतवणूक जर भारतात केली तर ती तिच्या हिताचे धोरणं त्या उद्योगाच्या बाबतीत भारतीय सरकारने राबवावे म्हणून प्रेशर आणेल आपल्या राजकीय प्रणालीवर. म्हणजे हे असे परिणाम, एका क्षेत्रामध्ये बदल झाला तर त्याचे परिणाम इतरही क्षेत्रांवर पडतात. ते चांगले किंवा वाईट असू शकतात. त्यानंतर जागतिकीकरणामुळे अनेक कंपन्या आज एकापेक्षा अनेक देशांमध्ये व्यापार करत आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या देशातली एक कंपनी आहे व्हिडिओकॉन. आता बघा, यांचं मुख्यालय एका ठिकाणी आहे पण कारखाने अनेक ठिकाणी आहे आणि यांच्या उत्पादित मालाचं वितरण तर हे जगभरात करत असतात. तर अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा उदय झाला आणि याही पुढचं पाऊल म्हणजे ज्याला आपण म्हणू की ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय झाला की या कंपन्या कुठल्याच एका देशाला बांधील नाहीत. बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्यालय तरी एका ठिकाणी असतं, मूळ ती एका देशातली कंपनी असते, पण या ट्रान्सनॅशनल कंपन्यांची कुठल्याही एका देशाशी बांधिलकी नाही. अनेक देशांमध्ये यांचे उद्योग आहेत आणि त्या त्या देशाशी त्यांचे तसे तसे करार आहेत असं आपण म्हणू. त्यानंतर तंत्रज्ञानातील प्रगती हे पण एक वैशिष्ट्य आहे जागतिकीकरणाचं. जे काही तंत्रज्ञानात विकास झाले, बदल झाले, शोध लागले, ते पूर्ण त्याची देवाणघेवाण अनेक देशांमध्ये होते आणि त्यामुळे खास करून दूरसंचार क्षेत्र किंवा दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती घडून आलेली आहे. जसं आपण म्हणू की आज पहिले अमेरिकेला जायचं असेल तर 6-6 महिन्यांचा प्रवास करावा लागायचा आणि आज मात्र आपण 1 ते 2 दिवसांमध्ये हा प्रवास करू शकतो आहोत. त्यानंतर अशासकीय संस्थांचं कार्य हे सुद्धा जागतिकीकरणाचं एक वैशिष्ट्य आहे. जागतिकीकरणामुळे जग जवळ आलं आणि एकसारख्या समस्या अनेक देशांमध्ये आहेत, त्यामुळे एका देशात या समस्येवर कार्य करणारी NGO, अशासकीय सामाजिक संघटना किंवा कार्यकर्ते किंवा सामाजिक चळवळी ह्या उर्वरित किंवा बाकी देशांमध्येही तसंच कार्य करत आहेत. त्यातून त्यांचा समन्वय साधला जातो आहे. मानवी हक्कांसाठी त्या लढा देत आहेत, मदत करत आहेत विविध ठिकाणच्या मानवी समूहांना. तर यांचंसुद्धा महत्त्व आपणास वाढलेलं दिसून येतं आणि यांच्या माध्यमातून सुद्धा एक कुठेतरी आंतरराष्ट्रीय संवाद समन्वय साधला जातो आहे असं आपण म्हणू शकतो. आता या पुढे आपल्याला विविध क्षेत्रांमध्ये जागतिकीकरणामुळे काय बदल झाला आणि मग आता हे विविध क्षेत्र म्हणजे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, विचारप्रणाली, तंत्रज्ञान इत्यादी. आणि ह्या सर्वांचा, या बदलांचा, जागतिकीकरणाचा एकंदरीतच भारतावर कसा परिणाम झाला, सकारात्मक आणि नकारात्मक, या बाजू आपल्याला अभ्यासायच्या आहेत. पण तत्पूर्वी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की ही सर्व क्षेत्र जरी आज आपल्याला वेगवेगळी भासत असली तरी ही कुठेतरी एकमेकांशी रिलेटेड आहेत, निगडीत आहेत. त्यामुळे आपण एका घटकाचा अभ्यास करत असताना दुसऱ्या घटकावरही त्याचे काय परिणाम झाले हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे की कुठेतरी हे एकमेकांशी निगडीत आहे. म्हणजे एक कडी जरी आपली सुटली तरी आपला हा अभ्यास पूर्ण होत नाही. म्हणून आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, त्यानंतर तंत्रज्ञानात्मक, वैचारिक दृष्टीतून हा बदलांचा अभ्यास करत असताना एकमेकांशी रिलेटेड करून आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण आर्थिक घटकांमध्ये झालेले काही ठळक बदल, जागतिकीकरणामुळे जे काही ठळक बदल झाले ते आपण अभ्यासणार आहोत.